पालक आपापल्या कामातून मुक्त झाल्यामुळं बऱ्याच पालकांना अटेंड करता येईल आणि आपण थोडंसं मोठ्या प्रमाणात पालकांची अटेंडन्सची अपेक्षा करू. त्याप्रमाणे बाहेर मंडप वगैरे लावून तशी व्यवस्था करता येईल. पण पालकांना तसं कॉलिंग झालं पाहिजे. होईल का? पाहिजे तर आणखीन 4-5 दिवस लेट करा. का या वीक मध्ये होऊ शकेल? गायकवाड सर, येस सर, कॉलिंग करतो, सरांना सांगतात क्लास. म्हणजे या वीक मध्ये पॉसिबल होईल का पुढच्या वीक मध्ये ढकलावं लागेल? हे आत्ताच्या या वीक मध्ये होईल ना? येस सर, येस सर. पुढे हा, या एक्झाम वीक मध्ये नंतर हा, पुढच्या वीक मध्ये एक्झाम येतात. मग या वीक मध्ये गेलं तर बरं होईल. गुरुवारी प्रयत्न करा. आज सोमवार आहे, बरोबर आहे? आज सोमवार आहे. हा, गुरुवारी प्रयत्न केला तर बरं होईल. कळवतो सर तुम्हाला. 6ला बी, 5ला बी चालेल, 6ला बी चालेल. मी माझं इकडचं ऍडजस्टमेंट करेन. 5 किंवा 6ला चालेल. हा, बरं, हे झालं. बरं, दुसरं आहे उद्यापासून 5 ते 6. अंधारे सर मला काहीतरी बोलता बोलता बोलले की सर 5 ते 6 लोकांना जमेल का नाही. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं माझ्या डोक्यात आहे ना, की मुलांना 4थीच्या स्कॉलरशिप पासून ते UPSC पर्यंत ऍक्च्युअली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी तुमचा दृष्टिकोन कसा तयार झाला पाहिजे. सो दॅट इज प्रिपेअरिंग द ऍटिट्यूड ऑफ द स्टुडंट रादर. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला सामोरं जाण्यासाठी आपला माइंडसेट काय तयार असला पाहिजे, या गोष्टीपासून कोणत्याही टॉपिकचं प्रिपरेशन कसं करायचं, कोणत्या टॉपिकला सामोरं कसं जायचं, नोट कशा बनवायच्या, आतापासून एक अधिकाऱ्याची दृष्टी कशी तयार करायची. कारण का UPSC आणि MPSC जेव्हा तुम्ही बोलता किंवा जे काही नवोदय एक्झाम, स्कॉलरशिप एक्झाम ह्या सगळ्या गोष्टी बोलता, तेव्हा कळत न कळत विषय असा असतो की बाबा त्या आयोगाला कोणत्या प्रकारचे अधिकारी, कोणत्या ऍटिट्यूडचे अधिकारी, कोणत्या मानसिकतेचे अधिकारी पाहिजे, आणि त्या ती मानसिकता घडवण्यासाठी तशा प्रकारचा सिलेबस डिझाईन केलेला असतो. तो प्रॉपर अभ्यास केला तर ती मानसिकता त्या विद्यार्थ्याची तयार होते, त्या व्यक्ती तयार होते, आणि तो विद्यार्थी हा अधिकारी बनतो. अधिकाऱ्याचा तो त्याचा ऍटिट्यूड तयार होतो. तर तो ऍटिट्यूड तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आपल्या ज्ञानाचा आवाका कसा असला पाहिजे, विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता कशी तयार करायची, कोणत्याही गोष्टीकडे बघितलं तर त्याचं विश्लेषण व्यवस्थितपणे कसं करता येऊ शकतं, त्यासाठी ब्रेनला काय काय ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे, कसा विचार केला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या कक्षा कशा रुंदवायच्या, या पद्धतीचं त्या ठिकाणी टीचिंग असेल. म्हणून हे जे टीचिंग आहे ना, हे मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध नसलेलं प्रॉडक्ट आहे. मग जर एवढं भारी गोष्ट तुम्हाला प्राप्त होतीये, तर अंधारे सरांनी मला एक क्वेश्चन उपस्थित केला. तो क्वेश्चन मीच बंद केलं होतं का? हा, तो क्वेश्चन असा होता की सर त्यावेळेला मुलांकडे मोबाईल असतील का. बघा, जर तुम्हाला एवढं पॉवरफुल गोष्ट प्राप्त होतीये घरी, ज्याला तुम्ही 1 लाख रुपये जर दिले तर ती गोष्ट प्राप्त होणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला घर सोडावं लागेल, जिल्हा सोडावा लागेल, स्टेट सोडावं लागेल, आणि कुठेतरी जाऊन तुम्हाला अधिवास करावं लागेल. त्या ठिकाणी या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि अशा गोष्टी जर तुम्हाला घरापर्यंत प्राप्त झाल्या, घरात मिळत असतील, तर त्या सुविधा तुम्हाला तयार करायला अडचण काय. ज्याला याचं महत्व समजत नाही, वी आर नॉट गोइंग टू वेट फॉर देम. आम्ही त्यांची वाट पाहणार नाहीत. समजलं? हा फ्लो चालू राहील. ज्याच्याकडे भांडे आहेत त्यांनी पाणी भरावं. आमच्याकडे भांडच नाही, मग आम्ही काय करायचं? भांड पण घेऊन द्यायचं? आम्ही फक्त ज्ञानाची टॅप चालू करू शकतो, भांड तुम्ही भरायचंय. समजलं का? आणि जर याला कॉम्पिटिशन, याला याला याचा पर्याय काय उपलब्ध असेल तर त्या पालकांनी अवश्य येऊन मला भेटावं. तर याचा हा पर्याय उपलब्ध आहे मार्केटमध्ये. मी पुन्हा सांगतो, उद्याची संकल्पना जी आहे तिचा जन्म उद्याच होईल असं मला वाटतंय. समजून घ्या, एवढी सुंदर संकल्पना असेल. काही पालकांनी, विद्यार्थ्यांनी, आणि मी मुद्दाम सांगतो, जे लोक ऑलरेडी पोस्टवर आहेत अशा लोकांनी देखील याला टेस्ट केलं तर चालतंय. ते लोक म्हणतील नाही नाही, हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. मी तयारी करण्याचं बोलतच नाही. तयारी करून ज्यांनी पोस्ट घेतल्यात, ज्यांनी UPSCच्या माध्यमातून IAS IPS असं कॅडर मिळवलेलं आहे, अशा लोकांना देखील मी विनंती करेल, त्यांनी देखील चेक करावं आणि त्यांचे तुम्ही फीडबॅक बघा. You are going to get such beautiful things through those lectures which we are going to conduct from
उद्यापासून जे आपण कंडक्ट करणार आहोत त्या लेक्चर मधून तुम्हाला खूपच, ज्याच्यावर मी स्वतः देखील जेलस व्हावं, मला देखील द्वेष, मत्सर, हेवा उत्पन्न व्हावा, अशा पद्धतीची गोष्ट मी परोसणे म्हणजे काय, तुमच्या पक्वान्न तुमच्या ताटामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला माझ्याकडे ताटच नाही, बोंबलत बसा, जेवायला मिळणार नाही. ताट तरी घेऊन या, प्लेट तरी घेऊन या. स्वयंपाक माझ्याकडे मस्त छान पंचपक्वान्नाचा बनवलेला तयार आहे. ठीक आहे. मग या माध्यमातून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लँग्वेज घेतल्यातील दोन्ही लँग्वेजेस, मराठी आणि इंग्लिश, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल. फॉर एक्झाम्पल तुमचं काल ज्या ठिकाणी आपल्या आदरणीय काय नाव सुनीता विलियम्स आपल्या पृथ्वीवर परतल्या, त्यांचं ISS असेल, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असेल, भारताचा स्पेस प्रोग्राम असेल किंवा एनिथिंग, या गोष्टींकडे एक अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायचं कसं, याचा अभ्यास कसा करायचा, अभ्यास करताना काय गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे, अभ्यास का होत नाही, पाठांतर का होत नाही, पाठांतर करायचं का नाही करायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला जाईल. बोलता बोलता पालक लोक ऐकतात असं गृहीत धरून मी मुद्दाम सांगतो. बोलता बोलता तो नवोदयचा विषय मला खूप टोचतोय. तर या पुढचं नेक्स्ट इयरचं, याच वर्षचं 25-26चं टार्गेट आपलं आहे. टीचर्स सगळ्यांच्या वतीनं गायकवाड सर अलर्ट आहात ना, मी काय बोलतोय बघा. येस सर. आपल्याला आपला या वर्षीचा कॉम्पिटिटर आहे नवोदय स्कूल्स. नवोदय स्कूल्सला आपल्याला कॉम्पिटिशन द्यायचंय आणि माझी अशी इच्छा आहे की काही नवोदय स्कूल्सला आपण मुद्दामहून लेटर द्यायचं आणि एक विशिष्ट प्रकारचे कॉम्पिटिशन आपण काय करायचंय, कंडक्ट करायचंय. आणि वी विल प्रूव्ह, आपण सिद्ध करू की नवोदयपेक्षा पुढच्या दर्जाचं जे काही मिळू शकतंय तर ते आपल्याकडे नक्कीच मिळू शकेल. म्हणून या पालकांना उद्या दुःख होता कामा नये, अरे यार आमची मुलं नवोदयाला लागले असतं याच्यापेक्षा भारी झाले असते. नवोदयच्या टॉप मुलांनी या मुलांची कॉम्पिटिशन करून दाखवावं, अशी आपली या वर्षी तयारी असणार आहे, असं मी मुद्दाम होऊन पालकांना शब्द देऊ इच्छितो यामार्फत. अर्थात हे सगळं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. तो जे पालक सध्या गैरहजर आहेत, जे ऐकू शकत नाहीत, त्यांना पुन्हा ऐकायला मिळेल. सो करता येईल का सर असं? येस ऑर नो? अंधारे सर येस सर. करता येईल? ओके. हो. गायकवाड सर येस सर. करू आपण. वी विल डू इट, विल मेक इट हॅपन. तो दृष्टिकोन मुलांना देऊ. प्रत्येकामध्ये त्या गोष्टी असतात, फक्त आपल्याला योग्य वातावरण निर्मिती करून त्याला ते विचार उगवत करायचे आपल्याला. ते कोणतं नक्षत्र असतं पहिलं? मृग नक्षत्र. मृग नक्षत्र आपलं तयार करायचं. दॅट विल डू. माय कॉन्फिडन्स इज येस, वी विल बी एबल टू डू दॅट. आपण ते नक्कीच करू शकू. अर्थात याला आपली टीम व टीम म्हणजे टीम, जेव्हा जेव्हा आपण टीम बोलतो तेव्हा तेव्हा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बाय डिफॉल्ट आलेच. अर्थात समाज देखील या ठिकाणी आला. जे पालक नाहीत मात्र समाजाचे घटक आहेत ते सर्व या ठिकाणी आले. त्यांची सगळ्यांची साथ आपल्याला असणारच आहे. आणि वी विल बी एबल टू प्रूव्ह आवर मेटल्स. आपण आपलं नाणं सिद्ध करू. 24 कॅरेट आहे हे आपण पुन्हा एकदा सिद्ध करू. ऑल राईट. यासाठी पालक मीटिंग बोलवा. या 2 सूचना माझ्याकडे होत्या, पालक मीटिंग आणि उद्याचा लेक्चर व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट लेक्चर पासून कोणतं लेक्चर कुणीच मिस करू नका. प्रयत्न करा अटेंड करण्याचा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कामात असाल इकडे तिकडं, टीचर्स आणि पालक ज्यांना बघायचे खरंच काय क्वालिटी लेक्चर्सची असते, त्यांनी इयरफोन लावून तुमच्या कामात असेल तरी ते ऐकत राहा आणि तुम्हाला निश्चितच आनंद येईल ही मला खात्री आहे. ऑल राईट. या माझ्या आजच्या सूचना संपलेल्या आहेत त्या ठिकाणी. सो एनिथिंग टू बी सेड? टीचरच्या वतीनं काय आहे का मुद्दा? जवळ सर बोला, आहे का तुमच्या वतीनं काय? आहे का नाही गायकवाड सर? नाही सर, काय नाही. नाही, मग टीचरच्या वतीनं तुम्हीच बोलणार आहेत ना, कोणाची वाट बघताय बोलण्याची? तुम्ही बोला ना. तुम्ही विचार करताय कोणतरी बोलन, कोण कसं बोलन? तुम्ही त्या ठिकाणी असता कुणीच बोलणार नाही. बाय द वे, सो शॅल वी हॅव पॉज? ओके सर, ओके. Yes, sir, will be upon. Yes.